राज्यात असलेल्या दुष्काळाच्या परिस्थितीत खारीचा वाटा उचलण्याचा एक प्रयत्न म्हणून पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं एक दुष्काळी गाव दत्तक घेण्याचा प्रस्ताव दिलाय। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरानं दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री निधीला 25 कोटी रुपये दिल्यानंतर आता पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं एक पाऊल पुढे टाकलंय। कोणतंही एक दुष्काळी गाव दत्तक घेण्याचा प्रस्ताव या ट्रस्टनं दिलाय। या गावात प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देतानाच पुढच्या 5 वर्षात ते गाव स्वयंपूर्ण व्हावं असा त्यांचा प्रयत्न आहे। आम्ही रोख रक्कम देण्यापेक्षा आम्हाला जर एक नेमकं शासनानं सरकारनं दुष्काळ निवारण समितीनं जर आम्हाला जर असं सांगितलं तेव्हा पुणे शहरातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून जर या गावातल्या ह्या असणाऱ्या विचारांचा वेग हे करून ते जर गाव स्वयंपूर्ण लोकसमूहातनं करून दिलं तर आम्ही करून देण्यास कटिबद्ध आहोत। ज्या गावची लोकसंख्या 1500च्या घरात असेल असं कोणतंही गाव द्यावं असा या ट्रस्टचा प्रस्ताव आता विभागीय आयुक्तांपर्यंत देण्यात आलाय। राज्यभरातल्या अनेक गणपती मंडळांकडे मोठ्या प्रमाणावरती पैसा आहे आणि चांगल्या कामावर खर्च करण्याची दानत सुद्धा, पण सरकारनं फक्त पैसे न मागता दुष्काळासारख्या संकटात निवारण करण्यासाठी पुढच्या अनेक वर्षांसाठी उपयुक्त ठरेल असा विशिष्ट कार्यक्रम द्यावा अशी गणपती मंडळांची इच्छा आहे।